काय म्हणणं आहे ते सुद्धा ऐकणार आहोत। थोडक्यात तुम्हाला घटना सांगते, यवतमध्ये एका सोशल मीडियाच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे यवतमध्ये 2 गट आमने सामने आलेत। तर सुप्रियाताई सुळे देखील आपल्याला फोन माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, यवतमध्ये ही मोठी घटना झाली आहे, आपली प्रतिक्रिया। माझी हात जोडून सगळ्यांना विनम्र विनंती आहे की आपला तालुका, दौंड तालुका हा आपले घरचे लोक आहेत सगळे। हा सुसंस्कृत तालुका आहे, अतिशय खूप संवेदनशील हा तालुका आहे। त्याच्यामुळे हे कशामुळे काय झालंय आता त्याच्यात न पडता आता तातडीने शांतता ही आणली पाहिजे। शांततेच्या मार्गाने आपण मार्ग काढला पाहिजे। ज्याचा कुणाचा काही कोणी एखादा दुखवला असेल तर त्याच्या प्रेमाने त्याच्या पाठीवर थाप घेऊ, प्रेमाने त्याचं ऐकून घेऊ, सगळ्यांचं ऐकून घेऊन प्रेमाने, आदराने, अतिशय समंजसपणाने मार्ग काढू। माझी हात जोडून विनंती आहे सगळ्यांना की शांतता शांतता शांतता। आणि पोलीस यंत्रणेची माझं एसपींशीही बोलणं झालेलं आहे। एसपींना मी विनंती केली आहे की तुम्ही तातडीने ऍक्शन घ्या। आता कुणावरही टीका टिप्पणी करायची वेळ नाही। आता पहिलं आपलं घर, आपला तालुका हा शांतता करणं, सगळ्यांचा मान सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आणि माझं कर्तव्य आहे सगळ्यात जास्त। ताई, निश्चितच शांततेचं आवाहन आम्ही देखील न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून लोकांना करतोय। पण ताई, 4 दिवसापासून तिथे तणावाची परिस्थिती आहे। शेवटी या सगळ्या परिस्थितीला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी 4 दिवस का लागले हा प्रश्न देखील जनतेला पडलाय। नाही, कंप्लीट इंटेलिजन्स फेलियर आहे। सरकार काय करते आणि पोलीस यंत्रणा काय करते, पण आता ही वेळ नाही। आता मला कुणावरही टीका टिप्पणी करायची नाही। आपल्या घरामध्ये अडचण आहे। माझा हा तालुका म्हणजे आम्ही कुटुंबासारखे राहतो सगळ्या मतदारसंघात। त्याच्यामुळे हे माझ्या कुटुंबात अडचण आलेली आहे। त्याच्यामुळे माझी हात जोडून सगळ्यांना विनम्र विनंती आहे की पहिली शांतता, मी सगळ्यांचं आपण ऐकून घेऊ, कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, पण प्रेमाने सन्मानाने आपण मार्ग काढूया। शांततेचं आव्हान तुम्ही सगळे मीडियावाले करतायत। मी सगळ्या मीडियाचे मनपूर्वक आभार मानते की तुम्हीही एवढं समंजसपणाने हा प्रश्नामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करताय। हो ताई, तिथले काही स्थानिक लोक ताई असंही म्हणतायत की आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सभेनंतर जे आहे तर सगळं वातावरण चिघळलं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार झालाय। मला असं वाटतं आता मला कोणावरही टीका टिप्पणी करायची नाही। माझ्या घरामध्ये, दौंड तालुका हा माझा मतदारसंघ आहे, माझे कौटुंबिक संबंध आहेत प्रत्येक घरामध्ये तिथे। तर पहिलं आपलं घर शांत करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे। त्यामुळे पहिलं हे सगळं शांत करणे एक, आणि शांत झाल्यानंतर मग आपण सगळे घरातले कुटुंबासारखं बसू। कुणाचाही मान सन्मान काही अडचण झाली असेल किंवा कुणाच्या मुळे काय झालंय हे मला असं वाटतं पोलीस कडून आणखीन माहिती घेऊ। पण आता माझी नैतिक जबाबदारी आहे की शांतता करणे, हे सगळ्याला त्याला प्राधान्य दिलं पाहिजे असं मला वाटतं आता आज पुरतं। पुढे मग काय इन्क्वायरी वगैरे त्याची मागणी उद्या परवा करू, पण आधी शांतता करणं हे आपलं आणि माझी सगळ्यात मोठी जबाबदारी आहे। निश्चितच ताई, शांततेचं आवाहन आम्ही देखील करतोय। तिथे शांतता पोलिसांकडून देखील प्रस्थापित करण्यात येते, पण जमावाकडून ऑफिसची तोडफोड झाली आहे, जेसीबी तोडण्यात आलाय, सामान्य नागरिकांचं ताई नुकसान होतंय याच्यामध्ये। मग पोलीस यंत्रणा काय करते हाच तर मोठा प्रश्न आहे की पोलीस काय करतायत। जर तणाव 4 दिवस जाणवतोय तर मग पोलीस काय करतायत इतके दिवस। पण आता मला टीका नाही करायची, मला आधी तालुका शांत करणं हे माझी जबाबदारी आहे। टीका उद्या करीन, म्हणजे जे सत्य आहे ते बोलीन मी उगाच विरोधक आहे म्हणून टीकेला टिप्पणी करणार नाही। अगदी ताई, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सुमित सोनवणे देखील यवतमध्ये ते स्वतः उपस्थित आहेत। तिथले सगळे लाईव्ह अपडेट्स त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सुमित, तिथे आता नेमकी काय परिस्थिती आहे? इतका सगळा तणाव सकाळी निर्माण झाला, आता तिथे काय परिस्थिती आहे? पोलिसांकडून संपूर्ण गावाची पाहणी केली जाते। स्वतः पोलीस अधीक्षक जे आहेत संदीप सिंग गिल यांच्याकडून देखील पाहणी केली जाते। आपण जर पाहिलं तर या गावामधील यवत गाव जे महामार्गालगत असते त्या ठिकाणची पोलिसांकडून अशा पद्धतीने जी काय ते पाहणी केली जाते। ज्या ठिकाणी नुकसान झालेले आहे त्या ठिकाणची पाहणी जी आहे पोलिसांकडून केली जाते। इथून पुढं काही बेकरी आहे त्या बेकरीची जाळपोळ देखील जमावाने केली होती। त्या बेकरीच्या बाजूला एक छोटा हत्ती गाडी होती, ती देखील गाडी जाळली होती त्या ठिकाणी, आणि त्याचीच आता पोलिसांकडून पाहणी केली जाते। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सुमितजी, तुमचा आवाज आमच्यापर्यंत येतोय। तर या ठिकाणी पोलीस काही सूचना
काही सूचना ज्या आहेत त्या पोलिसांकडून दिल्या जातात आहे. शांततेचं आव्हान जे आहे ते केलं जाते. मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अग्निशमनची दलाची गाडी असेल की या ठिकाणी मोठा मॉब जो इथल्या आजूबाजूची घरं आहेत त्या घरातील नागरिक जे आहेत ते बाहेर आले होते आणि तेच या ठिकाणी आलेले आहेत. आपण जर समोर अग्निशमनची गाडी पाहिली तर त्या ठिकाणीच जी बेकरी होती त्या बेकरीला जमा करून आग लावण्यात आली होती. आजूबाजूला असलेली गाडी आहे त्या ठिकाणी त्या गाडीला देखील जी पेटून देण्यात आली होती. हा सगळं ते आग विझवण्यासाठी अग्निशमनची गाडी बोलवण्यात आली होती ना, तिथली आग आटोक्यात आणली आहे. त्याचीच पाहणी जी आहे ते पोलिसांकडून केली जाते. संदीप सिंग गिल यांच्याकडून केली जाते. आणखी गावामध्ये कोणत्या कोणत्या भागामध्ये तोडफोड झालेली आहे, काही जाळपोळीच्या घटना झाल्या, टायर जाळण्यात आलेले होते, त्याचा देखील पाहणी जी आहे ते पोलिसांकडून केली जाते. प्रत्येक ठिकाणी जाऊन पोलीस जे आहे ते पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर बघितलं तर याच ठिकाणी जे आहेत ते जाळपोळ झाला होता. या ठिकाणी जी बेकरी होती ती बेकरी जाळण्यात आली होती आणि त्याची जी पाहणी आहे ती पाहणी या ठिकाणी पोलीस अधीक्षक जे आहेत ते या ठिकाणी पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. हीच बेकरी होती आणि या बेकरी संपूर्ण जी पाहणी जी आहे ते केली जाते पोलिसांकडून. सर, पाहणी तुम्ही करताय नेमकं काय निदर्शन असेल? निदर्शन असं जसं मी आताही सांगितलेलं आहे की जे तो स्टेटस एका तरुणाने ठेवला त्याच्यानंतर अचानकपणे ते लोक जमले आणि ते बाहेर आले. त्यामधून काही तरुणाने काही ठिकाणी जाऊन 1-2 स्ट्रक्चर जे आहे त्याला थोडा नुकसान करण्याचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी पोलीस आल्यामुळे ते स्थिती कंट्रोलमध्ये आणलेली आहे. सध्या आपली पेट्रोलिंग आणि पोलीस बंदोबस्त ते तैनात आहे, म्हणून गावात पूर्णपणे शांत. तुम्ही काय आव्हान करताल, कारण आता शांतता आहे, मात्र आव्हान काय करताल आणि त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे? त्यामध्ये ज्यांनी अशा प्रकारचा स्टेटस ठेवला होता त्यांना आधीही पोलिसांनी ताब्यात घेतला होता, पण नेमका त्याच वेळामध्ये जे आहे तो स्टेटस व्हायरल झाला होता आणि ते गावाच्या लोकांमध्ये ते रोष आला. अचानकपणे ते सगळे रस्त्यावर आले. आव्हान असंच आहे की कुठल्याही प्रकारचा र्युमर जे आहे, कुठल्याही प्रकारची अफवा आहे, आता 100 प्रकारचे जे स्टेटस आहे ते येणार आहे. त्यामध्ये काय खरं आहे, काय नेमका परिस्थिती आहे, कुठली आहे त्याची जाणीव ते योग्य आपल्याकडे विभाग आहे, पोलीस विभाग आहे, वेगवेगळे विभाग त्याचा तपास करतायत, त्याची ते जबाबदारी आहे. ते आपलेही प्रतिनिधी आहात समाजामध्ये, तो पोलीस असू द्या किंवा प्रशासनाचा कोणताही विभाग असू द्या, त्यांना त्याची जबाबदारी शांतपणे करणे. कारण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर असे प्रकारचे जे कृत्य आहे त्याचा तपास करणे, त्यामध्ये पुढे जाणे, समाजाची शांतता ठेवणे अवघड होऊन जाते. तो आव्हान असा आहे की सर्वांनी शांतता ठेवावे, कायदा व सुव्यवस्थेचा पालन करावे आणि सर्व नागरिकांनी कायदा जे आहे त्याच्या अनुपालन करावे. थँक्यू. हे सगळं असताना पोलिसांना माहिती नव्हती का की या सगळ्यामध्ये अशा गोष्टी घडणार आहे, किंवा पोलिसांचा अंतर्गत विभाग नेमका काय करतो? हो, बरोबर आहे. आपला प्रश्न जे आहे ते विचारणे योग्य आहे. सर्वप्रथम ही आहे की आपण जे गावात काही दिवसापूर्वी जे काही घटना घडली होती त्यामध्ये पोलिसांनी त्याचा लॉजिकल एंडपर्यंत गेले होते. त्यावर तपास करण्यात आला होता, आरोपीला अटक करण्यात आलं होतं. तिथे कुठले कुठले प्रकारचे सब प्रकारचे आरोपी त्याच्यात घेण्यात आले होते त्याच्यात. परंतु हा जी अचानक घटना घडली हे 12-12:30च्या दरम्यान पोलिसाच्या समोर आली. त्याच वेळी पोलिसांनी त्या माणसाला पोलीस स्टेशनला आणला. नुसता त्या एका इस्माला नाही आणला, त्याचे बरोबर गावाचे प्रतिनिधी सुद्धा पोलीस ठाण्याला गेले होते. त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला मीटिंग सुद्धा ठेवण्यात आली होती. त्या मीटिंगमध्ये शांतता ठेवण्यासाठी असं आवाहन करण्यात आला होता की ज्यांनी असे प्रकारचा स्टेटस ठेवलाय त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, परंतु तुम्ही गावात शांतता ठेवा. हा मीटिंग चालू असताना ही जे स्टेटस होता तो ऑलरेडी गावामध्ये सेपरेट झाला होता आधी आणि इमोशन हायटन झाले होते आणि लोक रस्त्यावर आले. परंतु सध्या स्थिती कोणालाही इथे इजा झालेली नाहीये, जीवाचा काही नुकसान कुठल्याही प्रकारचा कोणाला इंजरी झालेली नाहीये. काही स्ट्रक्चर 1-2 ठिकाणी जे होते त्याच्यात नुकसान करण्याचा प्रयत्न होता ते पोलिसांनी अंडर कंट्रोल केलेलं आहे. गावात सध्या शांतता आहे, सर्वांनी शांतता ठेवावी. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांनी शांतता ठेवावी असं देखील पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी सांगितलेलं आहे. आणि मॉब जो आहे तो आक्रमक झाला आणि त्यानंतर ही संपूर्ण जी काही घटना घडलेली आहे ते आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच सुमित, तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं असं पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडून सांगण्यात आलंय. त्याचबरोबर सुप्रियाताई सुळेंशी देखील आपण बोललो, त्यांचंही तेच म्हणणं आहे की शांततेचं आवाहन, नागरिकांनी शांतता ठेवावी असं सगळ्यांकडून सांगण्यात येत आहे. यवतमध्ये
हा तणाव निर्माण झाला आहे। त्यानंतर 2 गटामध्ये अगदी दगडफेकीची घटना झाली आहे, हाणामारी झाली आहे आणि आता जाऊन हे वातावरण शांत झालं आहे। यवतमध्ये 4 दिवसापूर्वी देखील तणाव निर्माण झाला होता। यवतच्या मंदिरामध्ये, मंदिराच्या समोर काळभैरव मंदिर आहे यवतमध्ये, त्याच्या समोर सायंकाळी तिथे तणाव निर्माण झाला। त्यानंतर आज देखील तिथे तणाव निर्माण झाला। एका तरुणाने एक सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली आणि त्यानंतर 2 गटामध्ये तणाव निर्माण झाला, 2 गट आमने सामने आलेत।